महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन शब्द सतत ऐकू येत आहेत. ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी. काही दिवसांपर्यंत या दोन्ही ऑपरेशनमुळे राज्यात मोठा राजकीय स्फोट होणार अशी चर्चा रंगली होती. खासदार फोडले जाणार, आकडे बदलणार आणि दिल्लीतील समीकरणांवरही त्याचा परिणाम होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण जितक्या वेगाने ही चर्चा पुढे आली तितक्याच अचानकपणे सगळं काही थांबलं. आणि इथेच एक नवीन प्रश्न उभा राहतो की हा ब्रेक फक्त राजकीय गणितांमुळे लावला गेला की त्यामागे आणखी काही खोल कारण आहे. कारण याच काळात एक प्रकरण समोर येतं, ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. एका भोंदू बाबाच्या नावाने सुरू झालेली ही चौकशी हळूहळू मोठ्या राजकीय वर्तुळात पोहोचते. एसआयटी चौकशी सुरू असताना रोज नवे खुलासे समोर येत आहेत आणि या खुलाशांमुळे वातावरण अधिकच चांगलं तापलं आहे. या सगळ्यात सर्वात मोठा धक्का बसतो तो म्हणजे जेव्हा काही आरोप थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाशी जोडले जातात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी असा दावा केला की अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून संपर्क झाला होता. याचबरोबर रुपाली चाकणकर आणि खरात यांच्यात 100 ते 77 वेळा कॉल झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आता हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर एक पॅटर्न आहे. आणि जेव्हा एखादा पॅटर्न तयार होतो तेव्हा तो केवळ योगायोग म्हणून दुर्लक्षित करता येत नाही. नेमके हे कॉल्स कशामुळे झाले आणि संवादामध्ये नेमकं काय बोललं गेलंय आणि या सगळ्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो, हे प्रश्न आता थेट सार्वजनिक चर्चेचा भाग बनले आहेत. आता महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातील प्रत्येक अपडेट केवळ राज्यापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याची माहिती थेट दिल्लीपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आहे. म्हणजेच हा विषय केवळ स्थानिक राहिलेला नाहीये, तर तो राष्ट्रीय पातळीवर लक्ष ठेवून पाहिला जातोय. आणि जेव्हा एखादं प्रकरण दिल्लीच्या रडारवर येतं तेव्हा त्याचा परिणाम फक्त चौकशीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो थेट राजकीय निर्णयांवर दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढत असल्याचं चित्र निर्माण होतंय. फक्त तेच नाही तर त्यांचे जवळचे मानले जाणारे दीपक केसरकर यांच्या भोवतीही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नुकत्याच झालेल्या पक्षांतर्गत जबाबदाऱ्यांच्या वाटपात त्यांना मोठी भूमिका न देण्यात आल्याने या सगळ्या घडामोडींना आणखी वजन मिळतंय. राजकारणात काही गोष्टी उघडपणे बोलल्या जात नाहीत, पण निर्णयांच्या माध्यमातून संकेत दिले जातात आणि हे संकेत कधी कधी खूप काही सांगून जातात. आता इथेच सर्वात महत्वाचा प्रश्न उभा राहतो की अशोक खरात प्रकरणामुळेच ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीला ब्रेक लागला आहे का? कारण जर आपण टायमिंग पाहिला तर दोन्ही गोष्टी एकाच काळात घडताना दिसतात. एका बाजूला खासदार फोडण्याच्या हालचालींची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला संवेदनशील प्रकरणातील सततचे खुलासे. अशा परिस्थितीत कोणताही राजकीय पक्ष पुढचा आक्रमक पाऊल टाकण्यापूर्वी 10 वेळा विचार करतो. इथेच अजून एक महत्त्वाचा अँगल समोर येतो आणि तो म्हणजे इंटरनल बॅलन्स. कोणत्याही मोठ्या सत्ताधारी आघाडीसाठी बाहेरचा विरोधक जितका महत्त्वाचा असतो तितकंच आतलं संतुलन राखणंही गरजेचं असतं. कारण बाहेरचा विरोधक दिसतो पण आतली स्पर्धा अनेकदा दिसत नाही. आणि जेव्हा एखाद्या मित्र पक्षाची ताकद अचानक वाढण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा मुख्य पक्ष अधिक सतर्क होतो. कारण आजचा सहकारी उद्या स्पर्धक बनू शकतो ही भीती राजकारणात कायम जिवंत असते. राज्यात सध्या वातावरण अधिकच संवेदनशील आहे. अशोक खरात प्रकरण, अजित पवार अपघात चौकशी यांसारखे मुद्दे लोकांच्या भावनांना स्पर्श करणारे आहेत. अशा वेळी जर फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं असतं तर त्याचा संदेश जनतेमध्ये चुकीचा गेला असता. विरोधकांना सरकारवर हल्ला करण्यासाठी मोठं हत्यार मिळालं असतं आणि सत्ताधाऱ्यांवर सत्तेसाठी काहीही असा ठसा अधिक गडद झाला असता. त्यामुळे हा निर्णय केवळ राजकीय गणितांवर आधारित नसून प्रतिमेच्या व्यवस्थापनाशीही जोडलेला आहे. याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे सध्याची राजकीय स्थिती. राज्यात महायुतीकडे पूर्ण बहुमत आहे. विरोधक कमकुवत अवस्थेत आहेत आणि केंद्रातही सत्तेला कोणत्याही अतिरिक्त पाठिंब्याची गरज नाही. अशा परिस्थितीत फोडाफोडी करण्याची गरज नाही. त्यामुळे हा निर्णय घेताना गरज आणि जोखीम यांचा बारकाईने विचार करण्यात आला असल्याची शक्यता आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे एक मोठं राजकीय गणित आहे. जर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असतं तर एकनाथ शिंदे यांची ताकद केवळ राज्यातच नाही तर दिल्लीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढली असती. त्यांचा मंत्रिपदावरचा दावा अधिक मजबूत झाला असता आणि केंद्रात त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली असती. याचा थेट परिणाम असा झाला असता की महाराष्ट्रात भाजपवर त्यांचा दबाव वाढला असता.
आणि हीच ती जागा आहे जिथे राजकारण अधिक गुंतागुंतीचं होतं. कारण राजकारणात कोणालाही पूर्णपणे अनकंट्रोलेबल ताकद मिळणं कोणत्याही मोठ्या पक्षाला परवडत नाही. मित्र पक्ष असला तरी त्याची वाढ मर्यादित ठेवणं हे मोठ्या पक्षाचं नैसर्गिक राजकारण असतं. आणि कदाचित याच कारणामुळे एक्सपान्शनला थांबवून कंट्रोलवर भर देण्याचा निर्णय घेतला गेला असावा. याच वेळी अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे पब्लिक परसेप्शन. आजच्या काळात राजकारण फक्त बंद दरवाजांमागे होत नाही, ते थेट जनतेच्या नजरेसमोर घडतं. सोशल मीडिया, न्यूज चॅनल्स आणि सतत चालणाऱ्या चर्चांमुळे प्रत्येक निर्णयाचं विश्लेषण केलं जातं. अशा वेळी जर मोठ्या प्रमाणावर खासदार फोडण्याची घटना घडली असती तर त्याचा संदेश नकारात्मक गेला असता. त्यामुळे हा निर्णय फक्त राजकीय नाही तर प्रतिमा वाचवण्याचा आहे. आता संपूर्ण चित्र एकत्र पाहिलं तर 3 स्पष्ट स्तर दिसतात. एका बाजूला संवेदनशील प्रकरणामुळे निर्माण झालेला दबाव, दुसऱ्या बाजूला सत्तेचा विस्तार करण्याची इच्छा आणि तिसऱ्या बाजूला त्या विस्तारावर नियंत्रण ठेवण्याची गरज. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की निर्णय सरळ राहत नाही, तो पूर्णपणे रणनीतीचा भाग बनतो. आज ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी थांबलेलं दिसत आहेत, पण याचा अर्थ हा खेळ संपला आहे असं अजिबात नाही. अनेक वेळा राजकारणात थांबलेलं पाऊल हे प्रत्यक्षात पुढच्या वेळात चालीची तयारी असते. संपर्क पूर्णपणे तुटलेले नसतात, चर्चा बंद झालेल्या नसतात आणि योग्य वेळ आल्यावर पुन्हा हालचाली सुरू होऊ शकतात. म्हणजेच आज जो ब्रेक दिसतो आहे तो प्रत्यक्षात एक स्ट्रॅटेजिक पॉज असू शकतो आणि म्हणूनच पुढे काय होणार हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. अशोक खरात प्रकरणात अजून कोणते खुलासे होणार, त्याचा परिणाम किती खोलवर जाणार आणि या सगळ्याचा थेट परिणाम एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासावर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर केंद्रातील नेतृत्व किती काळ हा नियंत्रणाचा खेळ कायम ठेवणार आणि योग्य वेळ कधी ठरवणार हेही लक्षात घ्यावं लागेल. कारण शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते की राजकारणात शांतता म्हणजे स्थिरता नसते, ती बहुतेक वेळा येणाऱ्या मोठ्या बदलाची चाहूल असते. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा खेळ कधीच संपत नाही, तो फक्त पुढच्या मोठ्या चालीची वाट पाहत असतो. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.